जय शिवराय मित्रांनो, मी साईदीप काझर आणि तुम्ही पाहत आहात शोध इतिहासाचा, जिथे प्रत्येक गोष्टीत लपलेला असतो आपल्या मातीचा अभिमान आणि इतिहासाच्या पानांमध्ये सापडतो स्वराज्याचा तेजस्वी प्रकाश. मित्रांनो, ही आमची पहिली पायरी आहे शोध इतिहासाच्या प्रवासाची. मला ही मालिका आवडली तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देईल. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते तर एक विचार होते. त्यांच्या जीवनाची सुरुवात जिथून झाली त्या काळातील परिस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. आज आपण शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा इतिहास आणि त्यांच्या पहिल्या 10 वर्षातील संघर्षमय प्रवास जाणून घेणार आहोत. चला इतिहासाच्या पाऊलखुणा शोधूया. इसवी सन 1600च्या दशकात भारतावर मुघल साम्राज्याची पकड होती. दक्षिण भारतात आदिलशाही आणि निजामशाही सारख्या मुस्लिम सत्ता होत्या. या परकीय सत्तांमध्ये सतत संघर्ष सुरू होता. या संघर्षात मराठी भारतीय सैनिक म्हणून लढत होते. त्यांचं स्वतःचं स्वतंत्र राज्य नव्हतं. याचवेळी महाराष्ट्रात एक पराक्रमी योद्धा बुद्धिवास आला. शहाजीराजे भोसले. ते एक बुद्धिमान आणि पराक्रमी योद्धा होते. त्यांनी निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत मोठे योगदान दिले. त्यांच्या पत्नी जिजाबाई या धार्मिक, कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या. त्यांच्या मनात एक विचार रुजला, हिंदवी स्वराज्याचा. पण शहाजीराजे यांना राजकारणाचे चक्रव्यूहात अडकावे लागले. त्यांना आदिलशाहीच्या दरबारात राहावे लागले. पण जिजाबाईंनी मात्र स्वराज्याचा विचार सोडला नाही. त्याच विचारातून एका तेजस्वी बाळाचा जन्म होणार होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला. जिजाबाईंनी या बाळाचे नाव ठेवले शिवाजी. हा जन्म एका सामान्य घराण्यातील मुलाचा नव्हता, तर भविष्यातील साम्राज्य निर्मात्याचा होता. शिवरायांचा जन्म झाला तो अशांत काळ होता. शहाजीराजे त्यावेळी आदिलशाहीच्या सेवेत होते. त्यामुळे जिजाबाईंना आपल्या पुत्रासोबत शिवनेरीवरच राहावे लागले. त्याने शिवाजींवर केवळ आई म्हणूनच प्रेम केलं नाही, तर एक महान योद्धा बनवण्यासाठी त्यांचे पालनपोषणही तसंच केलं. शिवरायांचे बालपण हे सामान्य राजकुमारासारखे नव्हते. इतर राजपुत्र लाडात वाढत असताना शिवाजींना जिजाबाईंनी कठोर शिस्तीत वाढवले. त्यांनी त्यांना रामायण, महाभारत आणि अन्य धार्मिक ग्रंथ शिकवले. या गोष्टीमधून त्यांना न्याय, धर्म आणि स्वराज्याची तळमळ मिळाली. एकदा शिवराय आपल्या मित्रांसोबत खेळत होते तेव्हा त्यांनी एक खेळ खेळला, किल्ला जिंकण्याचा. या खेळात ते नेहमी जिंकत असत. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार पक्का झाला, हे खेळ नसून प्रत्यक्षात घडवायचे. वयाच्या 10व्या वर्षी शिवरायांना मावळ्यांचे महत्त्व कळले. त्यांनी त्यांच्या गावातील लोकांना एकत्र करायला सुरुवात केली. गनिमी काव्याची कल्पना त्यांच्या लहान वयातच आली होती. स्वराज्याचा पहिला अंकुर या 10 वर्षातच फुलला होता. त्यांच्या मनात एक विचार होता, आपले राज्य स्वतंत्र असावे, आपल्या लोकांना अन्यायापासून मुक्त करावे. आणि या स्वप्नासाठी त्यांनी वयाच्या 13व्या-14व्या वर्षी संघर्षाला सुरुवात केली. मित्रांनो, शिवाजी महाराज हे लहान वयातच असामान्य होते. त्यांच्या पहिल्या 10 वर्षातच त्यांनी आपले ध्येय निश्चित केले. पुढे जाऊन त्यांनी संपूर्ण भारताला एक नवा इतिहास दिला. त्याच्या पराक्रमाच्या कथा आजही आपल्याला प्रेरणा देतात. तर अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी जीवनाची पहिली पायरी आपण पाहिली. ही केवळ एक सुरुवात आहे. पुढे येणार आहेत अनेक प्रेरणादायी गोष्टी शोध इतिहासाचा, जिथे आपण इतिहासाला नव्याने अनुभवणार आहोत. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोवर जय भवानी, जय शिवाजी.